नमस्कार मंडळी, सँडविच किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. काल माझी रात्री तब्येत ठीक नसल्यामुळे मी तुमच्यासाठी ब्लॉग टाकू शकले नाही कोणत्याच रेसिपीजचा. सो विचार केला सकाळी काहीतरी झटपट बनणारी रेसिपीचा ब्लॉग मी टाकू. सो मी इथे आज ब्रेकफास्टसाठी फ्रेंच टोस्ट बनवत आहे. झटपट होणारी पण खाण्यासाठी खूपच अशी यम्मी अशी ही डिश आहे. सो मी इथे एग्स घेतले आहेत आणि ते एका बाउलमध्ये व्यवस्थित फोडून घेतले आहेत. आणि ह्याच्यासाठी लागणारे साहित्य म्हणजे ब्रेड, एग्स आणि चिली फ्लेक्स आणि मिक्स हर्ब घेतले आहे आणि थोडंसं मीठ. आणि आपल्याला ते फ्राय करण्यासाठी थोडं तेल लागणार आहे. सो मी ह्या एग्समध्ये मिक्स हर्ब्स आणि चिली फ्लेक्स आणि थोडं मीठ टाकून हे व्यवस्थित फेटून घेतलं आहे, एकजीव करून घेतला आहे, तुम्ही बघू शकता. आणि जे आपण ब्रेड घेणार आहोत ना, 2 स्लाईसमध्ये कट करून घ्यायचे आहेत. आणि मी ते काय केलं आहे, थोडं थंड दूध घेऊन ते ब्रेडचे स्लायसेस आहेत ना, हे अगोदर त्या दुधामध्ये घोळून मग मी या बॅटरमध्ये घोळून घेणार आहे. दूध टाकल्यामुळे ना त्या जे ब्रेड असतात त्याला खूपच अशी मऊ अशी टेक्स्चर येतं आणि टेस्टही खूप छान लागते. तुम्ही नक्की ट्राय करा. पण लक्षात असू द्या, जे दूध आहे ते थंड असू द्या, गरम घेऊ नका, नाहीतर आपले ब्रेडचे स्लायसेस त्यामध्ये तुटतील. सो मी हे आता तेलामध्ये डीप फ्राय नाही, आपण शॅलो फ्राय करून घेणार आहोत. कमी जितकं तेल असेल तेवढं चांगलं आहे. तुम्ही हे बटरमध्येही घोळून घेऊ शकता, त्याने हे छान टेस्ट लागते. सो खाण्यासाठी रेडी आहेत आपले फ्रेंच टोस्ट. नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा कसे झाले आहेत ते. आणि माझ्या यूट्यूब चॅनलला फॉलो करायला विसरू नका. थँक्यू सो मच.